कमिशनर साहेब आणि DCP बांगर साहेब होते आणि त्या ठिकाणी ॲडिशनल CP परदेशी साहेब होते। या लोकांनी त्या गोष्टीला टाळाटाळ करत होते। वाकड येथील महार वतनाची जमिनीचा वाद सुरू असताना त्यासाठी लढणारे बहुजन समाज पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय वाघमारे हे लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी गेले असता त्या ठिकाणी जमीन वादाच्या विरोधकांनी पोलिसांसोबत कट रचून त्यांना मारहाण केली व त्यामुळे 24 तासानंतर त्यांचा मृत्यू झाला असे आरोप वाघमारे यांच्या कुटुंबियांनी केले आहे। या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती। या दरम्यान बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर हुलगेश चलवादी यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया। वाघमारे हे अतिशय लढवय्य व्यक्ती होते आणि हे व्यक्ती जे महार वतनाचे जमिनी आहेत हे वाचवण्यासाठी सदैव प्रयत्नशील होते आणि वाकड हा अतिशय जमिनीचे भाव वाढल्याने काही व्यावसायिकांचा बिल्डर लोकांचा आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांचा त्या जमिनीवर डोळा होता आणि वाघमारे हा जमीन कुणालाही देण्यासाठी नाकार देत होता आणि हा जमीनचं संरक्षण करत होता। म्हणून या विचारातून या जमीन बळकावण्याच्या दृष्टीने त्यांचा या ठिकाणी खून झाला आणि खुनाचा जे प्रकार घडला हा इलेक्शनच्या दिवस आणि इलेक्शनसाठी आलेल्या पोलिसांचा वापर करून त्यांचा या ठिकाणी हत्या झालेला आहे असं मी जे माहिती घेतलं त्याच्यातून मला समजण्यात आलेलं आहे। सर, याच्या आधी त्यांचा काही केस चालू होता का आणि त्याचा निकाल यांच्या बाजूने लागणार होता अशी आम्हाला काय माहिती भेटत आहे सूत्रांकडून, हे कितपत खरं आहे? हे ह्युमन राईट्स कडे जुलै महिन्यामध्ये त्यांचा अंतिम सुनावणी त्या ठिकाणी होती आणि या सुनावणीमध्ये विजय वाघमारे यांच्या बाजूने निकाल लागणार होता आणि म्हणूनच त्या ठिकाणी 13 तारखेला हा प्रकार त्यांच्याकडून घडला असेल असं मी 100% सांगू इच्छितो। हे बघा 16 तारखेला आम्ही डीन साहेबांकडे त्या ठिकाणी इन कॅमेरा पोस्टमॉर्टम व्हावं अशी आम्ही त्या ठिकाणी मागणी केली होती आणि त्यावेळेस आमचे काही पदाधिकारी आपल्या डेड हाऊसच्या या ठिकाणी गेलं तर त्या ठिकाणी अजय तावरे नावाचे जे डॉक्टर होते त्या ठिकाणी सुट्टीवर असताना देखील डेड हाऊसच्या इथं आलं आणि काही कर्मचारी त्या ठिकाणी असणारे सांगितलं हा माणूस काही करतो म्हणे उलटपलट, तर याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आज सुट्टी असताना देखील त्या ठिकाणी का आला, तर आम्ही आमच्या पदाधिकारीने त्या ठिकाणी डीनकडे जाऊन त्या माणसाला तिथून हाकलून लावलं तरी देखील तो कुणाचा तरी हस्तक म्हणून या पूर्ण जे विजय वाघमारेंचे डेड बॉडी मध्ये एक विसंगत रिपोर्ट तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आला आणि त्या दिवशी तो करू शकला नाही, परंतु पुन्हा पोलिसांच्या संगनमताने त्यांनी ते प्रकार करून या ठिकाणी झालेल्या हत्याचा त्यांनी एक वेगळा विषय निर्माण करून ठेवलेला आहे। बहुजन पार्टीतर्फे आता पुढची वाटचाल काय असणार? बहुजन समाज पार्टी पहिले संवैधानिक मार्गाने जे कुठं कुठं कंप्लेंट करता येईल, काय काय करता येईल ते प्रथम करणार आणि जर याच्यातून काही निष्पक्ष झालं नाही तर पूर्णपणे महाराष्ट्रभर आंदोलन करून वाघमारे कुटुंबियांना न्याय मिळवून देईल। एकंदरीत अजय तावरे यांनी पोस्टमॉर्टम करत असताना तुम्ही त्यांना बाहेर काढल्याच्या नंतर दुसऱ्या वेळेस काय प्रकार घडला? नाही, तो ज्यावेळी पोस्टमॉर्टम झाला त्यावेळी डॉक्टर विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालं आणि त्यावेळेचे जर आपण रिपोर्ट पाहिलं त्याच्यामध्ये मल्टिपल ब्लंट इंजुरीमुळे मृत्यू झाला असं लिहिलं आणि दुसऱ्यांदा पोलिसांनी जेव्हा मागणी केलं त्यांना त्याचा खुलासा त्याच्यामध्ये आताच आमचे
प्रदेशचे सचिवांनी सांगितलं त्याच्यामध्ये 12 तासापूर्वी, काही 24 तासापूर्वी आणि 4-5 दिवसापूर्वी मारहाण झालेल्या आहे अशा प्रकारच्या PM रिपोर्ट देऊन त्यांनी हा पूर्ण प्रकरण कन्फ्यूज केलं आणि जे न्याय मिळणार होता त्या न्याय अजूनपर्यंत मिळालेलं नाही आणि हा प्रकार फक्त डॉक्टर अजय तावरेंमुळे झालं आणि तावरेंबद्दल तर आपण आज रोजच पेपरमध्ये वाचता. यापूर्वी देखील करोना चालू असताना त्यांनी किडनी रॅकेट आणि अनेक रॅकेट आणि तुम्हाला सांगतो अजय तावरे एवढं करप्टेड माणूस आहे. तो माणूस त्या ठिकाणी बोर्ड आउट असेल, लोकांचा हँडिकॅप सर्टिफिकेट असेल, यामध्ये प्रचंड गोळ केलेला आहे आणि प्रचंड त्या ठिकाणी ससूनमध्ये त्यांनी भ्रष्टाचार रचून ठेवले. 13 तारखेला जी घटना घडली ना, ती पोलिसांच्या मारहाणीची घटना होती. पोलिसांनी जे जागेचे लोक आहेत ज्यांनी बळकवलेली जमीन ते तिथं इतर लोक होते तिथं, तर त्यांच्या सांगण्यावरून झाले असं आमचं कुटुंबाचं म्हणणे आहे. आणि म्हणजे आमची जी जमीन आहे वाकडची सर्वे नंबर 14344 म्हणून सर्वे नंबर आहे त्याचा, ती 70 एकर 26 गुंठे. ह्या जमिनीचं आहे ना साठी आपणवर पोलिसांच्या म्हणजे पोलिसांना यंत्रणेला वापर करून आमच्यावर अन्याय केला जात आहे. प्रत्येक वेळी पोलिसच मारतात आपणला. पोलीस कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केलेली आहे का असं तुम्हाला वाटतं? हो, पोलिसांनी त्या जमिनीतील जे लोक आहेत त्यांच्या सांगण्यावरून मारहाण केलेली. यापूर्वी किती वेळा मारहाण झाली होती आणि त्यावेळेस तुम्ही पोलिसांकडे गेले असताना पोलिसांनी काय उत्तर दिलं? आम्ही प्रत्येक वेळी तक्रार केली, म्हणजे मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली. मानकांनी त्याच्याबद्दल मागच्या वेळेस तर काही उत्तर नाही मिळालं, पण आता वेळेस 22 जुलैला निर्णय होणार होता आपाच्या बाजूने की आपल्याला मारहाण. त्यात 5 पोलीस होते आणि एक टाळाटाळ चालली होती. मग परत मी पक्षाच्या मार्फत बहुजन समाज पार्टीवाल्यांना आपल्या कार्यकर्त्यांना कळवलं. त्यांनी तिथं फोन लावले तर त्या टायमाला म्हणले मग घेतो, पण तुम्ही आज्ञादेश इसमाच्या नावाने लिहा. मी म्हणलं आज्ञादेश इसम आम्ही दिलेलं तक्रार हे सत्य आहे, त्या सत्यात सगळे लोक बघणार आहेत आणि त्यानुसार ती घटना लिहा. त्या तुम्ही राहुल कलाटेंनी जर धमकी दिली तर त्या गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुमच्या ज्या वेळेस मारहाण झाली ही तक्रार किती दिवसानंतर घेतली गेली? 15 दिवसानंतर. एकंदरीत आपण जर बघितलं तर 13 तारखेला मतदान चालू होतं त्यावेळेसचे काही CCTV फुटेज आणि त्या कोण पोलीस त्या मतदान केंद्रावर ड्युटीवर होते याची माहिती तुम्ही मागितली आहे का? हो, आम्ही जेवढे मतदान केंद्रावर जेवढे लोक होते ना, पोलीस अधिकारी आणि तिथील घटनेतील लोक नाही का, ते बघण्यासाठी आम्ही माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज केलेला आहे. CCTV साठी आणि परत हे पण फुटेज पण मागण्यासाठी केलेलं आहे.